अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली होती। पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला। मृत महिलेच्या पतीनंच तिची हत्या केल्याचं समोर आलं असून या पतीला पोलिसांनी अटक केली आहे। संभाजीनगरच्या किले अर्क परिसरामध्ये स्वतःच्या मैत्रिणीवर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड तेजाची पोलिसांनी धिंड काढली। तर आरोपी तेजा यानं स्वतःच्या मैत्रिणीवर गोळीबार करत तिला गंभीररीत्या जखमी केलेला आहे। तर आणखी 2-3 मुलींना गोळी घालतो अशी धमकी सुद्धा पोलिसांसमोर त्यानं दिली होती। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पेट्रोल पंप इथं एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आलेला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातीलच निंबा गावचे सरपंच प्रदीप फुके यांनी 2 जणांकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती। मारहाणीचं कारण अस्पष्ट आहे, तर संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे। नाशिकमध्ये 80 वर्षीय डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून लुटण्यात आलं होतं। तर 1,23,30,00,000 रुपयांची रक्कम या डॉक्टरकडून लुटण्यात आली होती। मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक वॉरंट पाठवून डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं। तर शहरात आणखी एका महिलेला सुद्धा अशाच प्रकारे डिजिटल अरेस्ट करण्यात आलं। तर 33 लाख रुपये या महिलेकडून उकळण्यात आले होते। जालन्याच्या परदूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक केलेली आहे। 7,70,000च्या दुचाकी जप्त करण्यात आला असून 21 वर्षीय सुरेश आवाजू असं या आरोपीचं नाव आहे। तर परतूर पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीनं तिच्या सख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये पोलिसांनी 1.5 कोटींचे दागिने अवघ्या 12 तासांमध्ये जप्त केलेत। आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलानं 3 घरफोड्या आणि 1 दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं। तर त्याच्याकडून चोरीला गेलेला सगळा ऐवज, सोने, रोख रक्कम आणि 1 दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे। एकूण 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे। मौज मजा करण्यासाठी त्यानं ही चोरी केल्या असल्याचं कबूल केलं।